नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल एज्युकेशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 चा सेकंड चॅप्टर, ज्याचं नाव आहे क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजेच वर्ग समीकरण। तर प्रॅक्टिस सेट 2.1 ला सुरुवात करण्याअगोदर आपण काय करूया, ह्या धड्यासाठी लागणार थोडंसं बेसिक समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला हा धडा समजायला काय होईल, सोपा जाईल। तर ह्या धड्याच्या बेसिकची सुरुवात करूया ह्या धड्याच्या नावाने म्हणजेच क्वाड्रेटिक इक्वेशनने। तर क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला समजायचं असेल, म्हणजेच वर्ग समीकरण जर तुम्हाला समजायचं असेल, तर तुम्हाला वर्ग बहुपदी म्हणजे काय हे समजणं अत्यंत महत्वाचं आहे। आणि वर्ग बहुपदी समजण्यासाठी तुम्हाला बहुपदीची कोटी म्हणजे काय, बहुपदी म्हणजे काय, चल म्हणजे काय, कॉन्स्टंट म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे काय, बैजिक राशी म्हणजे काय, ज्याला आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतो, ह्या बेसिकची माहिती असणं अत्यंत महत्वाचं आहे। आणि ह्या बेसिकवर मी एक 15 मिनिटाचा फक्त व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा। मी त्यामध्ये एकदम डिटेलमध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, माहिती दिलेली आहे, तो तुम्ही व्हिडिओ अगोदर बघा, म्हणजे तुम्हाला आता मी जे काय सांगणार आहे ना ते तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून जाईल। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। क्वाड्रेटिक इक्वेशन समजण्यासाठी आपण काय करूया, अगोदर क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय बघूया, म्हणजे तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन काय होईल समजून जाईल। क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय, वर्ग समीकरण हा शब्द विसरायचा नाही। आणि क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय, वर्ग बहुपदी। तर आता काय करूया, आपण वर्ग बहुपदीची व्याख्या समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला वर्ग समीकरण समजायला काय होईल, सोपं जाईल। ज्या बहुपदीची कोटी 2 असते त्या बहुपदीला काय म्हणायचं, वर्ग बहुपदी। कोटीला इंग्लिशमध्ये म्हणायचं डिग्री, म्हणजे ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 असते त्या पॉलिनॉमियलला काय म्हणायचं, क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल म्हणायचं। आता डिग्री म्हणजे काय, आपण काय करूया, एक उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला व्याख्या काय होईल एकदम व्यवस्थित समजेल। तर बघा उदाहरण काय घेतोय मी, ते 3x चा वर्ग वजा 2x अधिक 5। आता डिग्री म्हणजे काय आपण बघूया, डिग्रीला मराठीमध्ये म्हणतात कोटी, काय म्हणतात, कोटी। आता काय करूया, आपण मराठीमध्ये व्याख्या समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये समजायला सोपी जाईल। बघा व्याख्या काय डिग्रीची, चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची काय म्हणतात, कोटी। आता चल म्हणजे काय, व्हेरिएबल। आता ह्या गणितामध्ये चल कुठला आहे, हो का, हे एक्स, हे एक्स काय आहे, व्हेरिएबल आहे। व्हेरिएबलच्या सर्वात मोठ्या घातांकाला, घातांक म्हणजे काय, चलाच्या डोक्यावरची संख्या असते त्या संख्येला काय म्हणायचं, घातांक। त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही इंडेक्स म्हणू शकता किंवा पॉवर म्हणू शकता। आता ह्या गणितामध्ये बघा, ह्या एक्सचा घातांक किती आहे, इंडेक्स 2 आहे। ह्या एक्सचा घातांक किती आहे, 1 आहे, म्हणजे ह्याचा इंडेक्स किती आहे, 1 आहे। म्हणजे ह्या बहुपदीच्या चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे, 2 आहे। जर दिलेल्या बहुपदीच्या चलाचा सर्वात मोठा घातांक, त्या सर्वात मोठ्या घातांकाला काय म्हणतात, कोटी म्हणतात। तुम्ही आपला तो व्हिडिओ व्यवस्थित बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल। फॉर एक्झाम्पल समजा असं घेत आलं, 3x चा तिसरा घात वजा 2x चा वर्ग अधिक x वजा 3 असं गणित आलं। तर आता ह्याची डिग्री चेक करा, डिग्री म्हणजे काय, चलाचा सर्वात मोठा घातांक। आता इथे एक्स आहे चल, ह्या चलाचा घातांक किती आहे, 3 आहे। एक्सचा घातांक किती आहे, 2 आहे। इथे काय नसतो म्हणजे किती असतो, 1 असतो। आता ह्यांच्या चलाचा सर्वात मोठा घातांक किती आला, 3 आला। म्हणजे ही वर्ग बहुपदी होऊ शकत नाही, कारण क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलची व्याख्या काय आहे, त्याची जी घातांक आहे सगळ्यात मोठा, त्याची डिग्री आहे, ती डिग्री किती पाहिजे, 2 पाहिजे। 3 चालणार नाही आणि 1 आली तरी सुद्धा चालणार नाही, म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक किती पाहिजे, 2च पाहिजे। ह्या धड्यातल्या प्रत्येक गणितामध्ये सगळ्यात मोठा घातांक तुम्हाला किती दिसणार, 2च दिसणार। म्हणून ह्या धड्याचं नाव आहे क्वाड्रेटिक इक्वेशन, म्हणजे वर्ग बहुपदी। आता आपण काय करूया, ह्या एक्झाम्पल वरनच कोएफिशियंट म्हणजे काय हे बी समजून घेऊया, आणि कॉन्स्टंट टर्म म्हणजे काय हे पण काय करूया, समजून घेऊया। ह्या गणितामध्ये बघा, ही जी 3x वर्ग ही पहिली टर्म आहे ना, या पहिल्या टर्म मध्ये हा जो 3 आहे ना, हा 3 जो आहे तो x वर्गाचा काय आहे, कोएफिशियंट आहे। कोएफिशियंट म्हणजे काय, सहगुणक आहे, समजतंय का। 3 इज अ कोएफिशियंट ऑफ एक्स वर्ग, समजतंय का। 3 हा एक्स वर्गाचा काय आहे, कोएफिशियंट आहे। तसंच ह्या एक्सच्या पुढं, एक्स पण व्हेरिएबलच आहे, ह्या व्हेरिएबलच्या पुढे जी 2 आकडा आहे ही वजा 2, एक्स वर्गाच्या पुढे कोण आहे, वजा 2 आहे, चिन्ह सहित पकडायचं। ही काय आहे, इज अ कोएफिशियंट ऑफ एक्स। हा एक्सचा काय आहे, कोएफिशियंट आहे। म्हणजेच काय,
चलाच्या समोर जी पण संख्या असते ती संख्या काय असते, त्या चलाची कोएफिशियंट असते, त्या चलाचा तो सहगुणक असतो. म्हणजे इथं एक्स वर्गचा सहगुणक किती आला, 3 आला, आणि एक्स चा सहगुणक किती आला, -2 आला. आणि तुम्हाला ही जी 5 ही संख्या दिसते, ही 5 संख्येलाच काय म्हणायचं, कॉन्स्टंट म्हणायचं. काय म्हणायचं, कॉन्स्टंट. समजतंय का? चलाच्या समोरच्या संख्येला काय म्हणायचं, कोएफिशियंट, आणि जी एकटी संख्या असते त्या एकट्या संख्येला काय म्हणायचं, कॉन्स्टंट म्हणायचं. आणि हे जे एक्स दिसतात तुम्हाला, त्या एक्स ला काय म्हणायचं, व्हेरिएबल म्हणायचं. आता आपण काय करूया, पेज नंबर 31 वर तुम्हाला काय केलं, त्यांनी एक ऍक्टिव्हिटी दिली. ती ऍक्टिव्हिटी आपण काय करूया, पूर्ण करूया. त्यांनी ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय केलंय, 3 क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल दिले. त्या बघा व्यवस्थित आहे का, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल दिले, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. ह्या पॉलिनॉमियलचं कन्व्हर्जन इक्वेशन मध्ये कसं करायचं हे काय करूया आपण, हे ऍक्टिव्हिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मी सांगतो. आता त्यांनी काय सांगितलंय बघा, ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये कोएफिशियंट ऑफ एक्स वर्गचं लिहा, कोएफिशियंट ऑफ एक्स चे लिहा, आणि कॉन्स्टंट टर्म कुठले तिथे काय करा सांगा. तर आता बघा, एक्स वर्गचा कोएफिशियंट काढायचा आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, एक्स वर्ग या व्हेरिएबलच्या समोर कोणकोणत्या संख्या आहेत ती फक्त चेक करायचं. लय सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा, हा एक्स वर्ग आहे. आता ह्या एक्स वर्गच्या पुढे काय नसतं, म्हणजे किती असतं, इथं 1 असतं. म्हणजे पहिल्या एक्झाम्पल मधल्या एक्स वर्गचा कोएफिशियंट म्हणजे एक्स वर्गचा सहगुणक किती आला, 1 आला. समजलं का? खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. चलाच्या समोर असलेली जी संख्या आहे ती संख्या त्या चलाची काय असते, कोएफिशियंट असते. म्हणजे ह्या एक्स वर्गचा कोएफिशियंट किती आला, 1 आला. दुसरं एक्झाम्पल बघा, हिथलं ह्या एक्स वर्गाचा कोएफिशियंट किती आहे, ह्या एक्स वर्गाच्या समोरची ही संख्या किती आहे, 3. म्हणजे सेकंड एक्झाम्पलच्या एक्स वर्गचा कोएफिशियंट किती आला, 3 आला. आता ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल काय कळलं का, कारण ह्यांच्या चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे बघा, 2 आहे. इथे एक्स वर्गाचा 2 आहे, इथे 1 आहे, म्हणजे मोठी संख्या किती आहे, 2. इथं बघा एक्स वर्गाचा 2 आहे, इथं 1 आहे, मोठी संख्या किती आहे, 2 आहे. इथे एकच व्हेरिएबल आहे, त्याचा सर्वात मोठा घातांक किती आहे, 2. म्हणजे ह्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहेत, हे समजलं तुम्हाला पाहिजे. तिसरं एक्झाम्पल बघा, एक्स वर्गाच्या पुढे कोणती संख्या आहे, 5. म्हणून तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये 5 ही एक्स वर्गचा सहगुणक आहे किंवा एक्स वर्गचा कोएफिशियंट आहे. समजलं का? खूप सिंपल आहे, काय सुद्धा कन्फ्युजन नाही, काही सुद्धा अडचण नाही. आता सेकंड बघा, कोएफिशियंट ऑफ एक्स, एक्सचा सहगुणक. आता पहिल्या बहुपदीमध्ये बघा एक्स कुठे आहे, 2 नंबरला आहे. आता हे एक्सच्या समोर कुठली संख्या आहे, +3. म्हणजे पहिल्या एक्झाम्पल मध्ये एक्सचा सहगुणक किती झाला, 3 झाला. समजतंय का? व्हेरी सिंपल आहे, एकदम व्यवस्थित समजून घ्यायचं. 2 नंबरचं एक्झाम्पल बघा, ह्या एक्सच्या पुढं कोण आहे, -5 आहे. समजतंय का? हे चिन्हासहित संख्या उचलायची, विसरायचं नाही. म्हणजे ह्या 2 नंबरच्या एक्झाम्पलच्या एक्सचा कोएफिशियंट किती आला, -5. आणि पुढे बघा इकडं, आता इकडे टर्म आहे, काय एक्सची टर्म आहे काय, तर नाही. म्हणजे इथं काय असणार आहे, 0x असणार आहे. काय असणार आहे इथं, 0x. 0 गुणिले x किती असतं, 0. 0 म्हणजे काय, काहीच नाही. म्हणजे इथं 3 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये एक्सचा कोएफिशियंट किती आला, 0 आला. समजतंय का? कारण इथे एक्सची टर्मच अब्सेंट आहे, म्हणजे त्याचा कोएफिशियंट किती येणार, 0च असणार आहे ना, कारण कुठल्याही संख्येला 0 गुणल्यानंतर उत्तर किती येतं, 0 येतं. म्हणजे कोएफिशियंट किती आला, 0. पुढं कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट म्हणजे काय, स्थिर, एकटी संख्या असली पाहिजे. आता बघा पहिल्या एक्झाम्पल मध्ये ही -5 एकटच आहे, ह्याला कोएफिशियंट नाही, ह्याला व्हेरिएबल वगैरे काय जोडलेलं नाही. म्हणजे ही -5 आहे ना, ही -5 ला काय म्हणायचं, कॉन्स्टंट. समजलं तुम्हाला? कॉन्स्टंट टर्म बघा, इथं पहिल्या एक्झाम्पल मध्ये किती आहे, -5, किती आहे, -5. दुसरं एक्झाम्पल बघा, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये कॉन्स्टंट टर्म आहे का, नाही, अब्सेंट आहे. अब्सेंट आहे म्हणजे इथे किती असणार आहे, 0 असणार आहे. किती असणार आहे, 0. म्हणजे काहीच नाही. आणि ह्या थर्ड एक्झाम्पल मध्ये आहे का टर्म, नाही. म्हणजे किती असणार आहे, ती टर्म अब्सेंट आहे. म्हणजे काय असणार आहे, कॉन्स्टंट टर्म 0 असणार आहे. अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी पूर्ण झाली. समजते का? खूप सिंपल आहे. कॉन्स्टंट म्हणजे काय, ज्याला कोणतंही चलपद लागलेलं नाही. जर संख्या नसेल तर तिथं काय असतं, 0 असतं, हे विसरायचं नाही. तर अशा पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी आपण काय केली, पूर्ण केली. आता आपण बघूया क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय. आता आपण बघूया क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचं रूपांतर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कसं होतं, म्हणजेच वर्ग बहुपदीचं रूपांतर वर्ग समीकरणामध्ये कसं करायचं हे आपण काय करूया, बघूया. त्यासाठी तुम्हाला समीकरणाची व्याख्या माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. तर ज्या गणिती क्रियेमध्ये समानता दाखवली जाते,
इक्वॅलिटी काय दाखवलं जाते, समानता दाखवली जाते, त्या गणिती क्रियेला काय म्हणायचं, समीकरण म्हणायचं किंवा इक्वेशन म्हणायचं. समजतंय का? ज्या गणिती क्रियेमध्ये इक्वॅलिटी, इक्वेशन हा शब्दच इक्वॅलिटी पासून आलाय आणि आपण समानता कसं दाखवतो, बरोबर चिन्ह दाखवतो. कसं दाखवतो, बरोबर चिन्ह दाखवतो. विसरायचं नाही. आपण बरोबर चिन्ह कधी वापरतो, ज्यावेळेस डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी येते त्यावेळेस आपण चिन्ह कुठलं वापरतो, बरोबर. आणि ह्या वर्ग बहुपदीचं रूपांतर वर्ग समीकरणामध्ये करताना काय करायचं, समीकरण म्हणलं की तिथं बरोबर चिन्ह हमखास येणार, विसरायचं नाही. समीकरणाची व्याख्या बघा काय आहे, ज्या गणिती क्रियेमध्ये समानता दाखवली जाते त्या गणिती क्रियेला काय म्हणायचं, समीकरण. आणि आपण समानता कुठल्या चिन्ह दाखवतो, तर आपण समानता दाखवतो बरोबर चिन्ह दाखवतो. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आहे हे कसं दाखवतो आपण, इक्वलच्या चिन्हानं. म्हणजे ज्या गणिती क्रियेमध्ये इक्वॅलिटी दाखवली जाते त्या गणिती क्रियेला काय म्हणायचं, इक्वेशन. समीकरण म्हणजेच इक्वेशन. इक्वॅलिटीवरनं इक्वेशन हा शब्द आलाय आणि समानतेवरनं समीकरण हा शब्द आलेला आहे. म्हणजे ज्या गणिती क्रियेमध्ये इक्वॅलिटीचं चिन्ह असतं, समानतेचं चिन्ह असतं त्यालाच म्हणायचं समीकरण. आता ही वर्ग बहुपदी आहे. आता वर्ग बहुपदीचं रूपांतर कशात करायचं आहे, वर्ग समीकरणात करायचं आहे. मग समीकरणासाठी कुठलं चिन्ह वापरणार तुम्ही, बरोबर चिन्ह वापरणार. आणि पुस्तकात सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही वर्ग बहुपदी शून्याबरोबर इक्वेट करता, कुणाबरोबर इक्वेट करता, शून्याबरोबर इक्वेट करता, त्यावेळेस ती वर्ग बहुपदी वर्ग समीकरणामध्ये रूपांतरित होते. समजलं का? ह्या वर्ग बहुपदीला जर तुम्ही शून्य बरोबर तुलना केली किंवा शून्याच्या इक्वल दाखवलं तर ती वर्ग बहुपदीचं रूपांतर वर्ग समीकरणामध्ये होतं, म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये होतं. म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचंय, ह्या वर्ग बहुपदीच्या पुढं इक्वल टू शून्य आणि इक्वल टू शून्य लावायचंय. म्हणजे इफ यू इक्वेट द क्वाड्रॅटिक इक्वेशन इंटू 0, म्हणजे तुम्ही वर्ग बहुपदीला शून्य बरोबर इक्वेट करता त्यावेळेस येणारी गणिती क्रिया काय असते, क्वाड्रॅटिक इक्वेशनची असते. म्हणजे ही झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजलं का? फक्त काय करायचं, इक्वल टू शून्य द्यायचं, तेच तुमचं काय असतं, वर्ग समीकरण असतं. आता ह्याच्यावरनच आपल्याला काय करायचंय, वर्ग समीकरणाचं म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सामान्य रूप म्हणजे जनरल फॉर्म्युला आपल्याला काय करायचं आहे, बघायचा आहे. बघा तो जनरल फॉर्म्युला काय आहे, खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. आता इथं बघा, ह्या एक्स वर्गाच्या समोर काहीतरी कोएफिशियंट असू शकतो, 1 2 3 4 5 6. म्हणजे इथं पण कोएफिशियंट असू शकतो, इथं पण कोएफिशियंट असू शकतो आणि इथं पण कॉन्स्टंट संख्या असू शकतो. ह्याच्यावरनं जनरल फॉर्म्युला द्यायचा. बघा तो जनरल फॉर्म्युला काय आहे, तो जनरल फॉर्म्युला आहे ax वर्ग अधिक bx प्लस c इज इक्वल टू 0. इक्वल टू 0 लिहायला विसरायचं नाही, त्याशिवाय ते इक्वेशन तयारच होत नाही. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे, ए बी आणि सी काय आहे, हिअर ए कॉमा बी कॉमा सी इज इक्वल टू रिअल नंबर. कसले नंबर आहेत, रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजे काय, वास्तव संख्या. म्हणजे ह्या ए बी सी च्या ठिकाणी, म्हणजे ह्या 1 च्या 3 च्या आणि वजा 5 च्या ठिकाणी कोणतीही संख्या येऊ शकते. वजा 5 वजा 10 वजा 25 अधिक 10 वर्गमुळात 5 1/2 -1/2 +1/2 ह्यापैकी कोणतीही संख्या काय होऊ शकते, ह्या ए बी सी च्या ठिकाणी येऊ शकते. पण इथं एक अट अत्यंत महत्वाची आहे, ती म्हणजे ए नॉट इक्वल टू 0. म्हणजे ए ची किंमत कधी 0 नसते. कारण समजा जर इथं ए ची किंमत 0 आली, इथं ए ची किंमत जर 0 आली तर 0 गुणून एक्स वर किती असतं, 0. म्हणजे काय, कोणत्याही संख्येला जर एक्स न गुणलं तर उत्तर किती येतं, 0. आणि जर समजा ह्या एक्स वर्गाला जर 0 न गुणलं तर एक्स वर्ग काय होईल, 0 होईल. मग सगळ्यात मोठा घातांक किती येईल, मग आपला 1 येईल. मग ही क्वाड्रॅटिक इक्वेशन राहील का, नाही. म्हणून एक्स वर्गाचा जो कोएफिशियंट आहे तो कोएफिशियंट कधीच 0 नसतो. बाकी बी ची किंमत 0 होऊ शकते. आता इथं बघा, ह्या गणितामध्ये बी ची पण किंमत 0 आहे, सी ची पण किंमत 0 आहे. फक्त एक्स वर्गाची एकच टर्म मध्ये शिल्लक आहे, पण सगळ्यात मोठा घातांक किती आहे, 2 आहे. म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इथं एक्सचा कोएफिशियंट 0 असलं तरी सुद्धा चालतो किंवा कॉन्स्टंट टर्म नसली तरी सुद्धा चालते. पण एक्स वर्गचा कोएफिशियंट मात्र हा 0 कधीही नसतो. कारण तो जर 0 झाला तर एक्स वर्ग टर्म कॅन्सल होईल. हे झालं तुमचा जनरल फॉर्म्युला. समजलं का जनरल फॉर्म्युला, एक्स वर्गचा कोएफिशियंट ए,
एक्सचा कोएफिशियंट बी आणि सी काय आहे तुमची कॉन्स्टंट टर्म. ह्यावरून तुम्हाला 2.1 मधली काही गणित सोडवायची होती. हाच आहे जनरल फॉर्म्युला ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. व्हेरी सिंपल आहे, तुम्हाला काय कोणी परीक्षेत विचारत नाही, पण माहिती असावा म्हणून आहे. आता आपण बघूया रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे कशाला म्हणायचं. आता काय करूया, ह्या एक्झाम्पल वरून आपण काय करूया, व्याख्या तयार करूया. म्हणजे तुम्हाला काय होईल, रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन समजायला सोपं जाईल. बघा ती व्याख्या काय आहे. एक्सच्या ज्या किमतीने, बघा एक्सच्या ज्या किमतीने वर्ग समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू ज्यावेळेस सारखी होते त्या एक्सच्या किमतीला काय म्हणायचं, रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणायचं किंवा वर्ग समीकरणाची मुळे म्हणायचं. समजतंय का? म्हणजे एक्सची अशी किंमत पुट करायची ह्या इक्वेशन मध्ये जेणेकरून काय होईल, ह्या वर्ग समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू कशी आली पाहिजे, सारखी आली पाहिजे. त्याच किमतीला काय म्हणायचं, रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन किंवा वर्ग समीकरणाची मुळे. आता ह्या रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशनलाच काय म्हणतात दुसऱ्या शब्दात, सोल्युशन ऑफ इक्वेशन. बघा सोल्युशन ऑफ इक्वेशन आपण शब्द कुठे लिहायचो, पहिल्या चॅप्टर मध्ये लिहायचो. ज्यावेळेस एक्स आणि वायच्या ज्यावेळेस किमती पूर्ण व्हायच्या त्यावेळेस लास्टला आपण उत्तरामध्ये काय लिहायचो, द सोल्युशन इज एक्स कॉमा वाय बरोबर एक्स आणि वायची काय करायचं आपण किंमत लिहायचो. त्या टायमाला आपण काय लिहायचो, सोल्युशन इज म्हणजे एक्स आणि वाय ची किंमत म्हणजेच काय असतं, तुमच्या इक्वेशनचं सोल्युशन असतं. पण आता इथं एक्स आणि वाय आहे का नाही, इथं फक्त एक्सच आहे. वाय मध्ये इक्वेशन असेल तर ती वाय ची किंमत असेल, झेड मध्ये इक्वेशन असेल तर ती झेड ची किंमत असणार किंवा एम मध्ये इक्वेशन असेल तर ती एम ची किंमत असणार. म्हणजे एक्स ची अशी किंमत ज्या किमतीनं वर्ग समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू कशी आली पाहिजे, सारखी आली पाहिजे. जर डावी आणि उजवी बाजू सारखी आली तर काय म्हणायचं, रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. नाहीतर काय म्हणायचं, ते रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन नाही. ह्याच्यावरून आपण जनरल व्याख्या तयार करू. हा एक्स काय आहे, व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल आहे म्हणजे ह्याला काय म्हणायचं मराठीमध्ये, चल. आता व्याख्या कशी तयार होते बघा, चलाच्या ज्या किमतीने वर्ग समीकरणाची डावी आणि उजवी बाजू सारखी येते त्या व्हेरिएबलच्या किंवा त्या चलाच्या किमतीला काय म्हणायचं, वर्ग समीकरणाचं मूळ म्हणायचं किंवा रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणायचं. आता तुम्हाला ही गणित समजल्यानंतर सोडवल्यानंतर काय होईल समजून येईल. बघा आता मी काय करतो, ह्या एक्स ची किंमत -6 फूट करतो. किती फूट करतो, -6. एक्स ची किंमत किती फूट करायची, आता -6 फूट करायची. करा फूट. मग एक्सच्या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही, -6. आपण पहिल्या चॅप्टर मध्ये लिहायचो, आठवतंय का, पुट एक्स बरोबर 2 इन इक्वेशन नंबर 2 किंवा इक्वेशन नंबर 3. सेम तसंच करायचं. आता काय करायचं, एक्स बरोबर -6 काय करायचं, ह्या क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये पुट करायचं. करा मग पुट. -6चा वर्ग, एक्सचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, -6चा वर्ग अधिक 5 गुणिले एक्सची किंमत किती आहे, -6. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्सचं जे -6 चिन्ह आहे ना, ते वजा चिन्ह लिहायला विसरायचं नाही आणि संख्या कंसात लिहायची. म्हणजे चिन्ह काय होत नाही, फुकत नाही आपल्याकडून. -6 आणि हे -6 आहे ह्या इक्वेशन मधलं. हा -6चा वर्ग अधिक 36 आहे, 36 अधिक अधिक वजा वजा काय होतं, अधिक होतं. इथं पुन्हा 6 30, 5 चिन्ह कुठलं आहे, अधिक. 6 चिन्ह कुठलं आहे, वजा. भिन्न चिन्ह असल्यानंतर गुणाकारामध्ये उत्तराला चिन्ह कुठलं लागतं, वजा चिन्ह लागतं. म्हणजे इथं काय आलं, -30 आलं, अधिक वजा 30 आणि हे -6 आहे असं इक्वल टू 0. 36 मधनं 30 गेलं, किती राहिलं, 6 राहिलं आणि हे -6 आहे असं इक्वल टू 0. 7 न 6 गेलं, 0 राहिलं, 0 इक्वल टू 0. डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आली का, आले. म्हणून x इज इक्वल टू -6 इज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन. ह्यालाच काय म्हणायचं, एक्स -6 ला काय म्हणायचं, सोल्युशन ऑफ इक्वेशन. म्हणजे तुमच्या ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनचं हे काय आहे, सोल्युशन आहे, ह्याची उकल आहे. किंवा -6 इज 1 रूट ऑफ इक्वेशन. खूप सिंपल आहे, समजलं का. एक्सची अशी किंमत ज्या किमतीने डावी आणि उजवी बाजू कशी होती, सारखी होती, त्याच किमतीला काय म्हणायचं, रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन किंवा सोल्युशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणायचं. तर ज्यावेळेस आपण 2.1 चालू करू त्यावेळेस तुम्हाला काय होईल, व्यवस्थित समजून जाईल. आता आपण काय करूया, 2.1 घेऊया, म्हणजे तुम्हाला काय होईल, एकदम व्यवस्थित गणित समजून जातील. पहिला प्रश्न काय विचारलाय बघा त्यांनी, राईट एनी 2 क्वाड्रेटिक इक्वेशन. कोणतीही 2 वर्ग समीकरणे लिहा. पहिलं गणित, 3x चा वर्ग वजा
5x अधिक 1 बरोबर 0. ही झालं पहिलं इक्वेशन. लक्षात ठेवा, इक्वेशन म्हणलं की इथं इक्वल टू 0 आलंच पाहिजे. दुसरं एक्झाम्पल द्या. 1/2 y स्क्वेअर मायनस 10y प्लस 10 इज इक्वल टू 0. कोणतंही लिहू शकता, तुमच्या मनाला वाटेल ते लिहू शकता, पण चलाचा सर्वात मोठा घातांक किती लिहायचा? 2 लिहायचा. दुसरा प्रश्न काय म्हणलाय बघा, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे खाली दिलेली जी इक्वेशन आहेत त्यातली कोणती इक्वेशन वर्ग समीकरण आहेत ते सांगा. डिसाइड म्हणजे काय? ठरवा कोणती वर्ग समीकरणे आहेत ते. पहिले एक्झाम्पल बघा, काय दिलं तुम्हाला त्यांनी. आता इथं आपल्याला काय करायचंय? 2 गोष्टी चेक करायच्या. त्यातली पहिली गोष्ट आहे, ह्यात किती व्हेरिएबल आहेत ते बघायचं आपल्याला. आता बघा इथे किती व्हेरिएबल आहेत? एकच व्हेरिएबल आहे. समजतंय का? किती व्हेरिएबल आहेत? एक व्हेरिएबल आहे. म्हणजे इथं काय म्हणणार तुम्ही? एक्स इज ओनली वन व्हेरिएबल. 2 व्हेरिएबल चालणार नाहीत, एकच व्हेरिएबल पाहिजे. त्या व्हेरिएबलचा सगळ्यात मोठा घातांक किती पाहिजे आपल्याला? 2 पाहिजे. बघा म्हणजे सगळ्यात मोठा घातांक किती आहे? 2. मग तुम्ही इथं काय लिहिणार? मॅक्सिमम इंडेक्स. इंडेक्स म्हणजे काय? घातांक. मॅक्सिमम इंडेक्स इज 2. पुढे काय लिहिणार मग तुम्ही? देअरफॉर धिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन. खूप सिंपल आहे. 2च गोष्टी फक्त चेक करायच्या. व्हेरिएबल एक आहे का आणि त्या व्हेरिएबलचा सगळ्यात मोठा घातांक 2 आहे का, या 2च गोष्टी चेक करायच्या. बाकी काही चेक करायची आवश्यकता नाही. दुसरं एक्झाम्पल बघा. दुसरं एक्झाम्पल काय दिले बघा, y वर्ग बरोबर 5y वजा 10. आता ह्याला काय करायचं? क्वाड्रेटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं, जनरल फॉर्म मध्ये. काय जनरल फॉर्म्युला आहे? इक्वल टू 0 च्या रूपात आहे. मग ह्याला काय करायचं? इक्वल टू 0 च्या रूपात कन्वर्ट करायचं. म्हणजे काय करायचं? उजव्या बाजूतली सगळ्या व्हॅल्यू काय करायच्या? डाव्या बाजूला ट्रान्सफर करायच्या. करा मग. हा y वर्ग आहे असं राहणार. हा अधिक 5y इकडे आला काय होणार? वजा 5y. हा वजा 10 इकडे आलं काय होणार? अधिक 10 होणार. आणि इकडे काय शिल्लक राहिलं? 0 शिल्लक राहिलं. आता चेक करा, व्हेरिएबल किती आहे? ती एकच व्हेरिएबल y आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा घातांक किती आहे? 2. म्हणजे हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. y इज ओनली वन व्हेरिएबल. पुढे काय लिहिणार तुम्ही? मॅक्सिमम इंडेक्स. मॅक्सिमम इंडेक्स ऑफ y इज 2. किती आला? 2 आला. मग तुम्ही काय लिहिणार पुढे? देअरफॉर धिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. तिसरं एक्झाम्पल बघा. आता ह्या एक्झाम्पलला सुद्धा काय करायचं? जनरल फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. आता बघा इथं y कुठं आलाय? छेदात आलाय. छेदात म्हणजे कुठं आला? भागाकारात आला. आता भागाकारातली गोष्ट घालवायची असेल तर काय करावं लागतं? आपल्याला गुणाकार करावा लागतो. आपण पहिल्या चॅप्टर मध्ये बघितलंय, अधिक संख्या घालवायला काय करावं लागतं? वजा करावं लागतं. वजा घालवायला अधिक करावं लागतं. गुणाकारातली संख्या घालवायला भागाकार करावा लागतो आणि भागाकारातली संख्या घालवायला गुणाकार करावा लागतो. आता भागाकारात किती आहे? y आहे. म्हणजे आता आपल्याला गुणाकारात किती घ्यावं लागेल? y घ्यावं लागेल. म्हणजे काय करायचं? ह्या इक्वेशनला कितीनं गुणायचं? y न गुणायचं. गुणा y न. मग y इंटू y वर्ग अधिक y इंटू 1/y इज 2 इंटू y. समजलं का? आता इथं बघा, y चा इथं घात किती आहे? 1 आहे. म्हणजे पाया समान असताना गुणाकारामध्ये घातांकाचे काय होते? बेरीज होते. घातांकाचा नियम जर तुम्हाला समजला असेल तर तुम्हाला हे समजून जाईल. जर समजलं नसेल तर आपण घातांकावर एक स्पेशल व्हिडिओ बनवलाय, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले. तुम्ही तो काय करू शकता? नियमाचा तो व्हिडिओ आहे तो पाहू शकता. हा पाया समान आहे. गुणाकारात घातांकाची काय होती? बेरीज. 2 आणि 1 3. y चा तिसरा घात. आता y ला y काय आलं? कट झालं. इथं आधी किती आलं? 1 शिल्लक राहिलं. आणि 2 गुणिले y 2y. आता ह्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. हे 2y इकडे आणा. y चा घन. हा अधिक 2y इकडे आला काय होणार? वजा 2y. हा अधिक 1 आहे असा. इकडे काय शिल्लक राहिलं? 0. आता सर्वात मोठा घातांक बघा किती आहे? 3 आहे. म्हणजे ही क्वाड्रेटिक इक्वेशन होत नाही. मॅक्सिमम index of variable is not 2. Therefore, this is
नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. खूप सिंपल आहे, काय अवघड नाही. चौथा एक्झाम्पल बघा. भागाकारात एक्स आलाय, छेदात एक्स आलाय म्हणजे काय आलंय, भागाकारात एक्स आलाय. भागाकारात एक्स घालायला काय करायचं, गुणाकारात एक्स घ्यायचं. म्हणजे काय करायचं, ह्या पूर्ण इक्वेशनला एक्स ना काय करायचं, गुणायचं. गुणा मग एक्स ना, एक्स गुणिले एक्स अधिक एक्स गुणिले 1/x. बघा, ह्या एक्स ला एक्स गुणलं, ह्या 1/x ला एक्स न गुणलं आणि वजा 2x. एक्स गुणिले एक्स चा वर्ग कसा होतो बघा, ह्याचा घातांक 1 ह्याचा घातांक 1. पाया कसा आहे, सारखा. घातांकाचे काय होणार, बेरीज. 1 आणि 1 2. पुढं ह्या एक्स ला एक्स काय आलं, कट झालं. इथं किती शिल्लक राहिलं, 1 1 1 1 इज इक्वल टू -2x. हा वजा 2x इकडे आला, काय होणार, अधिक 2x. मग काय होणार, x वर्ग अधिक 2x अधिक 1 इज इक्वल टू 0. आता चेक करा, एक व्हेरिएबल आहे का आणि मॅक्सिमम इंडेक्स 2 आहे का. आहे का, एक व्हेरिएबल आहे, मॅक्सिमम इंडेक्स 2 आहे का, आहे. मग काय लिहिणार तुम्ही खाली, x इज ओनली आणि मॅक्सिमम इंडेक्स 2, therefore this is क्वाड्रॅटिक इक्वेशन. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. 5 एक्झाम्पल बघा. इथं काय करायचंय, 2 कंसांचा गुणाकार करायचा आहे, म्हणजे बैजिक राशीचा गुणाकार दिलाय. ह्यावर पण मी काय केलाय, बहुपदीचा गुणाकार म्हणून एक स्पेशल व्हिडिओ बनवलाय. तो पण व्हिडिओ तुम्ही बघा, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. काय करायचं, ह्या यम ह्या कंसाला गुणायचं आणि ह्या अधिक 2 ह्या कंसाला काय करायचं, गुणायचं. गणित हा विषय असा आहे की तो पाठ करून चालत नाही, तो समजूनच घेतला पाहिजे. तुम्ही बेसिक क्लिअर करा, बेसिक तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्हाला गणित समजायला सोपी जातील. गणित सोडवायच्या पाठीमागे लागण्यापेक्षा गणित सोडवण्यासाठी जे बेसिक लागतं ना, ते बेसिक पक्क करण्याच्या पाठीमागे लागा, तुम्हाला गणित हमखास सोपी जाणार. बघा काय करायचं, ह्या यम ह्या कंसाला गुणायचं आणि ह्या अधिक 2 पण ह्या कंसाला काय करायचं, गुणायचं. गुणून घ्या मग m इंटू m-5 आणि ह्या अधिक 2 पण ह्या कंसाला काय करायचं, गुणून घ्यायचं. इज इक्वल टू 0. m गुणिले m चा वर्ग, m गुणिले वजा 5m अधिक 2 गुणिले m 2m, 5 दोन्ही 10 अधिक वजा 10 इज इक्वल टू 0. आता बघा, सजातीय टर्म आहे का, लाईक टर्म्स असल्या तर त्यांची बेरीज वजाबाकी होते. हा m वर्ग आहे असं राहिला, कारण ह्याला जोडीदार नाही. बघा, ह्या 5m ला चिन्ह वजा आहे आणि ह्या 2m ला चिन्ह अधिक आहे. वजा अधिक वजा, मोठ्या संख्येचं चिन्ह, 5तून 2 गेलं, 3 राहिलं, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा लागलं, वजा 3m आणि हे वजा 10 कॉन्स्टंट टर्म आहे अशी आली आणि इक्वल टू 0. m इज वन व्हेरिएबल आणि मॅक्सिमम इंडेक्स इज 2, therefore this is क्वाड्रॅटिक इक्वेशन. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. फक्त हा गुणाकार करता आला पाहिजे. त्यावर मी एक डिटेल मध्ये व्हिडिओ बनवलाय, तो तुम्ही बघा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. 6वा आणि शेवटचा एक्झाम्पल बघा. ह्या एक्झाम्पल मध्ये बघा, चलाचा सगळ्यात मोठा घातांक किती आलाय, 3 आलाय. आपल्याला किती पाहिजे, 2 पाहिजे. म्हणजे ही क्वाड्रॅटिक इक्वेशन होऊ शकत नाही. तरी पण ह्याला काय करा, सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. हा 3m चा घन काय करा, इकडे घ्या. हा अधिक इकडे आला काय होणार, वजा होणार. मग काय येणार इकडं, m घन वजा 3m घन अधिक हा 3m स्क्वेअर आणि हा वजा 2 काय होणार, हा याचा राहणार, इकडे किती आलं, 0 आलं. आता इथं बघा, सजातीय पद येते m घन m घन. इथं काय नसतं, म्हणजे किती असतं, 1 असतं. आता दोघांची ना कशी येते, भिन्न येते, म्हणजे काय होणार, वजाबाकी. 3तून 1 गेलं, 2 राहिलं, मोठ्या संख्ये चिन्ह वजा लागलं, वजा 2m घन अधिक 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 0. पण सर्वात मोठा घातांक किती आला, 3 आला, म्हणून ही क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. मग इथे काय लिहिणार तुम्ही, द इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज not 2, therefore this is not
क्वाड्रेटिक इक्वेशन. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. आता बघूया पुढचा प्रश्न. तिसरा प्रश्न काय म्हणलाय बघा. राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax वर्ग अधिक bx अधिक c इज इक्वल टू 0. देन राईट द व्हॅल्यू ऑफ a b c फॉर इच इक्वेशन. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं ह्यांनी, हे दिलेले इक्वेशन काय करा, क्वाड्रेटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करा आणि त्यावरून काय करा, ए बी आणि सी च्या किमती काढा. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. ह्याला काय करायचं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं, रूपांतरित करायचं आणि एबीसीच्या किमती काढायच्या. बघा मी कसं काढतोय. स्टँडर्ड फॉर्म मध्ये राईट हँड साइडला काय आहे, 0 आहे. म्हणजे ह्या उजव्याच्या सगळ्या संख्या काय करायच्या, डाव्या बाजूला आणायच्या. आणा मग. हा वाय वर्ग वजा इकडे आला काय होणार, अधिक वाय वर्ग. हा 2y वर्ग, हा 2y आहे असा राहणार. कारण ह्या 2y ते चिन्ह नसतं म्हणजे कुठलं असतं, अधिक चिन्ह असतं. हे 2y आणि हा अधिक 10चं काय होणार, वजा 10 आणि ही इज इक्वल टू काय आला, 0. आता काय करायचं, कम्पेअर करायचं स्टँडर्ड फॉर्मशी. करा कम्पेअर. आता इथं बघा इक्वेशन कशाच्या रूपात आहे, वाय ह्या व्हेरिएबलच्या रूपात आहे. म्हणून स्टँडर्ड इक्वेशन पण काय करायचं, वायच्या रूपातच द्यायचं. काय ना स्टँडर्ड इक्वेशन, ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आता y वर्गाच्या इथं बघा काय आहे, काय तर काय नाही. इथं म्हणजे किती असतं, 1 असतं. म्हणजे a ची किंमत किती आली, 1. b च्या ठिकाणी किती आहे इथं, अधिक 2. म्हणजे b ची व्हॅल्यू किती आली, +2. आणि c च्या ठिकाणी किती आहे बघा, इथं वजा 10 आहे. चिन्हा सहित संख्या घ्यायची, विसरायचं नाही. c ची किंमत किती आली, -10. अशा पद्धतीने हे पहिले गणित काय करायचंय, सोडवायचंय. दुसरं एक्झाम्पल बघा. ह्यांनी काय केलंय, ब्रॅकेटचा वर्ग दिलाय. म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल, ब्रॅकेटच्या स्क्वेअरचं सूत्र वापरावं लागेल. मग काय सूत्र आहे आपल्याकडे बघा, a - b. आता इथं मायनस चिन्ह असल्यामुळे आपण काय केलं, a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण वापरणार. काय फॉर्म्युला आहे, पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले त्या 2 पदाचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. a² - 2ab प्लस b². मग आता ह्या फॉर्म्युल्यानुसार ह्याला काय करा, कन्वर्ट करा. करा मग. पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग वजा सूत्रामधलं हे 2 x a गुणिले b म्हणजे काय, पहिल्या 2 पदाचा, पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार. म्हणजे x प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग. 1 चा वर्ग किती असतो, 1 असतो. अशा पद्धतीने हे कंस काय करायचा आहे, सोडवायचा आहे. पुढे बघा, हा 2x आहे असा आणि हा अधिक 3. आता काय करायचं, ह्या सगळ्या संख्या इकडे ट्रान्सफर करायच्या. करा मग. हा x वर्ग वजा 2x. आता ह्या x पशी x ची टर्म घ्यायची, ही अधिक 2 असता. इकडे आल्या काय होणार, वजा 2x होणार. हे अधिक 1, हा अधिक 3. इकडे आल्या काय होणार, वजा 3 होणार. आणि इकडे शिल्लक काय राहिलं, 0 शिल्लक राहिलं. मग बघा काय होतं इथं आता, x वर्ग. ह्या 2x चिन्ह कसे येते, सारखे येते. सारखे चिन्ह असल्यावर काय करतो, बेरीज. 2 आणि 2 4x. आणि समान चिन्ह असल्यामुळं वजा चिन्ह देऊन टाकलं. समान चिन्ह म्हणजे दोघांचं चिन्ह सारखंच आहे, त्यामुळे ते चिन्ह काय करायचं, देऊन टाकायचं. आता 3 आणि 1 ला कसे चिन्ह आहे, ती भिन्न आहे. ते भिन्न चिन्ह असल्यावर वजाबाकी करतो. काय वजाबाकी, मग 3 1 गेलं, 2 राहिलं. मोठ्या संख्येत चिन्ह वजा लागलं आणि इक्वल टू 0. आता ह्याला काय करायचं, कम्पेअर करायचं स्टँडर्ड फॉर्म्स. करा कम्पेअर. मग कम्पेअर विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता याची किंमत किती आली, इथं काय नसतं म्हणजे किती असतं, इथं 1 असतं. म्हणजे a किती आला तुमचा, 1 आला. b ची किंमत किती आली, -4. आणि c ची किंमत किती आली तुमची, -2. हे वजा चिन्ह घ्यायला विसरायचं नाही. हे जर वजा चिन्ह घ्यायला विसरला तर तुमचं गणित चुकणार. अशा पद्धतीने हे गणित काय करायचं, सोडवायचं होतं. आता घेऊया तिसरं एक्झाम्पल. तिसरं एक्झाम्पल पहा, त्यांनी काय दिलंय, x वर्ग प्लस 5x इज इक्वल टू कंसामध्ये 3 - x दिलंय आणि कंसाबाहेर काय दिलंय, वजा चिन्ह. आता एक नेम लक्षात ठेवा, जर कंसाबाहेर वजा चिन्ह असेल ना तर आपल्या सगळ्या संख्ये चिन्ह काय करायची, बदलायची. मग अगोदर काय करू, ही चिन्ह बदलून घेऊ आणि नंतर त्याला इकडे ट्रान्सफर करू. करा मग. बघा, x वर्ग प्लस 5x इज इक्वल टू कंसाबाहेर वजा चिन्ह, यातलं चिन्ह बदला. बघा, या 3च्या पुढे चिन्ह नसतं म्हणजे कुठलं चिन्ह असतं, अधिक. मग अधिक 3चं काय होणार, वजा 3 होणार. आणि ह्या वजा x चं काय होणार, अधिक x होणार. समजलं का, अधिक 3चं वजा 3 झालं आणि वजा x चं अधिक x झालं. का झालं, कंसाबाहेर वजा चिन्ह होतं म्हणून. आता बघा मग ह्याला इथे ट्रान्सफर करा. आता काय येणार मग, x वर्ग अधिक 5x. हा वजा 3 आहे, हा अधिक x आहे. इकडे आल्या काय होणार, वजा x होणार. हा वजा 3 इकडे आल्या काय होणार, अधिक 3 होणार. आणि इकडे काय शिल्लक राहिलं, 0. समजतंय का, अधिकचं वजा करायचं, वजाचा अधिक करायचा.
गुणाकारातली स्टेप भागाकारात घ्यायची, भागाकारातली स्टेप गुणाकारात घ्यायची. हा आता काय होतं बघा, इथं एक्स वर्ग, इथं काय नसतं म्हणजे किती असतं, ही एक एक्स असतंय. 5ला चिन्ह अधिक, 1ला चिन्ह वजा, भिन्न चिन्ह असल्यावर वजा बाकी. 5तनं 4 गेलं, 5तनं 1 गेलं, 4 राहिलं. मोठ्या संख्ये चिन्ह अधिक 4x अधिक 3 इज इक्वल टू 0. आता ह्याला काय करायचं, स्टँडर्ड फॉर्म बरोबर कम्पेअर करायचं. करा मग. विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग आता याची व्हॅल्यू किती आली, मग a बरोबर काय नसतं म्हणजे किती असतं, 1 1, b बरोबर 4 आणि c बरोबर 3. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. कंसाबाहेर वजा चिन्ह म्हणून आतली चिन्ह बदलली, बाकी तर काय सेमच आहे. 14 एक्झाम्पल बघा काय दिले त्यांनी, 3m² इज इक्वल टू 2m² मायनस 9. काय करायचं, इकडे टर्म इकडे ट्रान्सफर करायचे. करा मग. 3m² हा अधिक आहे, इकडे काय होणार वजा m² आणि हा वजा काय होणार अधिक 9 होणार आणि इक्वल टू काय होणार 0. आता इथे बघा ही लाईक टर्म आहे, त्या m वर्ग सजातीय पद असल्यामुळे काय होणार, त्यांची बेरीज वजाबाकी होणार. 3m वर्ग मधून 2m वर्ग गेलं, किती m वर्ग शिल्लक राहिलं, 1m वर्ग शिल्लक राहिलं अधिक 9 इज इक्वल टू 0. आता इथं बघा m वर्ग आहे पण m ची टर्म मिस आहे, म्हणजे तुमचं एक्झाम्पल कसं येणार, हे तुमचं इक्वेशन कसं होणार, हे m² प्लस 0m प्लस 9 इज इक्वल टू 0 होणार. कळतंय का, m ची टर्म मिस आहे म्हणजे तिथं काय असणार आहे, 0 असणार आहे. मग आता कम्पेअर करायला, कम्पेअर विथ am. आता काय घ्यायचं, m घ्यायचं, कारण m च्या रूपामध्ये इक्वेशन आहे am² प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. काढा याची व्हॅल्यू. मग a बरोबर इथं काय नसतं म्हणजे किती असतं, 1 असतं. b ची व्हॅल्यू किती आली 0, c ची व्हॅल्यू किती आली 9. अशा पद्धतीने गणित काय करायचं होतं, सोडायचं होतं. खूप सिंपल आहे, काय अवघड नाही. 5वं गणित बघा. 5वं गणित काय दिले बघा, p कंसामध्ये 3 अधिक 6p कंस पूर्ण इज इक्वल टू -5 दिलाय. म्हणजे काय करायचं, ह्या p ना आतमध्ये काय करायचं, कंसाला गुणून घ्यायचं. घ्या म्हणून. मग 3 गुणिले p 3p अधिक 6 गुणिले p, ही 6p गुणिले p म्हणजे काय 6p चा वर्ग. पाया समान असल्यावर घातांकाची काय होती बेरीज, 1 आणि 1 2p आणि हा काय आला -5 हा असा आला. ह्या -5 ला इकडे घ्या अधिक p करा. मग काय येणार, आता ह्या p वर्गाला सुरुवातीला घ्या 6p चा वर्ग अधिक इथं काय नसतं म्हणजे अधिक चिन्ह असतं अधिक 3p, ह्या -5 काय आलं अधिक 5 झालं इज इक्वल टू 0. आता कम्पेअर करा स्टँडर्ड फॉर्मशी. कम्पेअर विथ, आता बघा p च्या फॉर्म मध्ये हे इक्वेशन म्हणजे स्टँडर्ड फॉर्म काय येणार, ap चा वर्ग अधिक bp प्लस c इज इक्वल टू 0. a इज इक्वल टू, a ची व्हॅल्यू किती आली बघा इथं 6, b ची किती आली 3 आणि c ची किती आली 5. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचे. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. 6वं एक्झाम्पल बघा. बघा ह्या गणितामध्ये ह्या 13ला काय करायचं, अलीकडे घ्यायचं. घ्या मग x वर्ग वजा 9 अधिकचं काय झालं वजा 13 झालं इज इक्वल टू 0. आता इथं बघा x वर्गची टर्म आहे पण x ची टर्म काय झालेली आहे मिस झालेली आहे. मग ती काय करायची 0 मध्ये कन्वर्ट करून घ्यायची. घ्या मग कसं येणार मग गणित, x वर्ग अधिक 0x. आता इथं बघा दोघांची चिन्ह कशी येते सारखी चिन्ह असल्या काय होती बेरीज 13 9 22, मोठ्या संख्ये चिन्ह वजा आणि इज इक्वल टू काय आलं 0. आता ह्याला करा कम्पेअर स्टँडर्ड फॉर्मशी. कम्पेअर विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हा 0x कसा आला कळलं का, कारण x ची टर्म इथं काय आहे अबसेंट आहे, त्यामुळे आपण x ची टर्म काय घेतली 0 घेतली आणि आता टाका व्हॅल्यू a आणि b च्या. a इज इक्वल टू काय नसतं म्हणजे किती असतं 1 असतं, b ची व्हॅल्यू किती आहे 0, c ची व्हॅल्यू किती आहे वजा 22. ही मायनस चिन्ह लिहायला विसरायचं नाही, मायनस चिन्ह जर लिहिलं तर गणित चुकू शकतं. अशा पद्धतीने काय करायचं होते हे एक्झाम्पल सोडवत होते. आता घेऊया चौथा प्रश्न. चौथा प्रश्न काय दिले बघा, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिव्हन अगेन्स्ट इच ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन आर रूट्स ऑफ द इक्वेशन. म्हणजे काय म्हणलंय, ह्या वर्ग समीकरणापुढे दिलेल्या ज्या किमती आहेत त्या किमती ह्या वर्ग समीकरणाच्या रूट्स आहेत का नाही ते सांगा.
आता काय करायचं मग, रूट्स कधी असतात, ज्यावेळेस डावी बाजू आणि उजवी बाजू ज्यावेळेस सारखी येते त्यावेळेस काय म्हणायचं, ही व्हॅल्यू ह्या इक्वेशनची रूट्स आहे. नसर आली तर काय म्हणायचं, नाही म्हणायचं. गणित सोडव्यामध्ये तुम्हाला काय होईल समजेल. बघा मग आता काय करायचं, एक्स ची व्हॅल्यू 1 आहे ना, ती या इक्वेशन मध्ये काय करायची, पुट करायची. करा मग पुट काय करा, हे एक्झाम्पल हाय असं खाली लिहून घ्या आणि त्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. बघा मग काय येणार, मग इथं बरोबर 0. एक्स ची व्हॅल्यू किती पुट करणार, 1 करणार. करा मग एक्स चा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग, 1 चा वर्ग अधिक 4 गुणिले एक्स म्हणजे काय, 4 गुणिले 1 वजा 5 इज इक्वल टू 0. 1 चा वर्ग 1 अधिक 4 1 4 वजा 5 इज इक्वल टू 0. 1 ला चिन्ह अधिक आहे, 4 ला चिन्ह अधिक आहे, दोघांची काय होणार बेरीज, 4 आणि 1 5 आणि हे वजा 5 इज इक्वल टू 0. 5 वजा 5 0 इज इक्वल टू 0. म्हणजे एलएचएस आणि आरएचएस कसे आले, सारखे आले. म्हणजे एक्स बरोबर 1 ही ह्या इक्वेशनचं काय आहे, रूट आहे. मग खाली काय ना तुम्ही, देअरफॉर एक्स बरोबर 1 इज रूट ऑफ इक्वेशन. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. समजलं का? फक्त काय करायची, ह्या एक्स ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट करायची. डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी येते का ती बघायचं, सारखी आली तर आहे म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. आता काय करायचं, एक्स बरोबर वजा 1 ही काय करू, व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट करू. लिहा मग इथं पुट एक्स बरोबर वजा 1 इन एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन खाली लिहून घ्या, म्हणजे व्हॅल्यू पुट करायला सोपं जाईल. घ्या मग खाली लिहून. आता एक्स ची व्हॅल्यू किती घ्यायची, -1 घ्यायची. घ्या मग -1 स्क्वेअर प्लस 4 गुणिले वजा 1 वजा 5 इज इक्वल टू 0. 4 गुणिले एक्स, एक्स ची किंमत काय, वजा 1 वजा 1 चा वर्ग अधिक 1 येणार, किती येणार, अधिक 1 प्लस 4 1 4 अधिक वजा 4 येणार. समजतंय का? इथं 4 चिन्ह अधिक आहे, 1 ला चिन्ह वजा आहे, अधिक वजा 4 येणार आणि हे वजा 5 इज इक्वल टू 0. दोघांचे चिन्ह कसे आहेत, इथं भिन्न चिन्ह असलं काय होणार, वजा बाकी. 4 गेलं 3 राहिलं, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा लागलं, वजा 3 वजा 5 इज इक्वल टू 0. किती आलं इथं, दोघांची चिन्ह कशी ती सारखी चिन्ह असल्यावर काय होणार, बेरीज. 5 आणि 3 8, मोठे संख्येचे चिन्ह वजा 8 इज इक्वल टू 0. आता वजा 8 आणि 0 सारखं आहे का, नाही, म्हणजे नॉट इक्वल टू 0. मग काय लिहिणार तुम्ही इथं, देअरफॉर एक्स इज इक्वल टू -1 इज नॉट रूट ऑफ इक्वेशन. समजतंय का? रूटच्या ऐवजी सोल्युशन शब्द जरी आला तरी त्याचा प्रश्नाचं उत्तर काय करायचं, ह्याच मित्रांनो सोडवायचं. कारण रूट ऑफ द इक्वेशन म्हणजे बी तेच आणि सोल्युशन ऑफ द इक्वेशन म्हणजे बी तेच, दोघांचा पण अर्थ काय होतो, सारखा होतो. त्यामुळे कन्फ्युजन करायचं नाही. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय दिले बघा, एम ची व्हॅल्यू 2 दिली आणि 5/2 दिले. आता काय करायचं, ह्या इक्वेशन मध्ये एम ची व्हॅल्यू 2 पुट करायची. करा मग पुट m is equal to 2 in m square minus 5m is equal to 0. इक्वेशन हाच खाली येऊन घ्या, 2m square minus 5m is equal to 0. काय करा, m ची व्हॅल्यू 2 पुट करा. करा मग 2 गुणिले m चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, 2 चा वर्ग वजा 5 into 2 is equal 2 गुणिले 2 चा वर्ग 4 वजा 5 2 10 इज इक्वल टू 0. 4 2 8 वजा 10 इज इक्वल टू 0. दोघांची चिन्ह कशी येते, भिन्न आहे. भिन्न चिन्ह असल्यावर काय करायचं, वजा बाकी करायचं. 10 तून 8 गेलं, 2 राहिलं, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 2 झालं आणि हा 0. वजा 2 आणि 0 इक्वल आहे का, नाही. म्हणजे m इज इक्वल टू 2 इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन. संपलं, खूप सिंपल आहे. देअरफॉर m इज इक्वल टू 2 इज not a root of the equation. हे रूट नाही. खूप सिंपल आहे. आता काय करायचं, m ची व्हॅल्यू 5/2 पुट करायची. खरं मग
एमच्या ठिकाणी काय लिहायचं आता 5/2 2 इंटू 5/2 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 5/2 इज इक्वल टू 0. आता बघा इकडे पुढे 2 गुणिले 5 चा वर्ग 25 2 चा वर्ग 4 कंसाचा वर्ग असेल तर कंसातल्या सगळ्या संख्येचा काय करायचा वर्ग करायचा 5 चा वर्ग 25 2 चा वर्ग 4 याच्यात काय नसतं म्हणजे किती असतं 1 असतं. गुणाकाराचा नियम काय अपूर्णांकाच्या अंशाच्या अंश ठिकाणी करायचा छेदाच्या छेदच ठिकाणी करायचा 5 5 25 आणि ही बेक बे इज इक्वल टू 0. आता इथे बघा 2 भागात आहे बेक बे बे दोन्ही 4 काय शिल्लक राहिलं मग 25/2 वजा 25/2 इज इक्वल टू 0. 25/2 मायनस 25/2 एकमेकाला काय आले कट झाले मग काय शिल्लक राहिलं 0 इज इक्वल टू 0. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू कशी आली सारखी आली म्हणजे सी रूट्स ऑफ इक्वेशन आहे. मग काय लिहिणार तुम्ही इथं therefore m is equal to 5/2 is a root of the equation is a root of the equation. खूप सिंपल आहे काय सुद्धा अवघड नाही. फक्त काय करायचं व्हॅल्यू पुट करताना मात्र व्यवस्थित पुट करायची वजा चिन्ह द्यायला विसरायचं नाही. वजा चिन्ह जर चुकलं तर गणित काय होतं चुकू शकतं. अशा पद्धतीने ही गणित काय करायचं सोडवायचं. खूप सिंपल आहे काही सुद्धा अवघड नाही. आता सोडूया आपण 5वा प्रश्न. 5वा प्रश्न काय दिलाय बघा त्यांनी फाइंड k if x is equal to 3 is root of equation kx वर्ग मायनस 10x प्लस 3 is equal to 0. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय k ची किंमत काढा. कधी काढा ज्यावेळेस x ची किंमत किती असेल 3 असेल त्यावेळेस काय करा किंमत काढा. ह्याने काय म्हणलं बघा x बरोबर 3 इज रूट ऑफ द इक्वेशन. म्हणजे जर तुम्ही x ची किंमत ह्या इक्वेशन मध्ये पुट केली तर डावी बाजू आणि उजवी बाजू कशी येणार आहे सारखी येणार आहे. त्या टायमाला काय करा k ची किंमत करा. म्हणजे आपल्याला काय करायचं तर इनडायरेक्टली ह्या x ची किंमत 3 कुठं पुट करायची करायला सांगितलं आपल्याला त्यांनी ह्या इक्वेशन मध्ये पुट कसं सांगितले. ह्याने तुम्हाला इथं काय करायला सांगितलंय ते तुम्हाला इनडायरेक्टली काय सांगितलंय x ची किंमत जी तुम्हाला 3 दिली ती 3 किंमत काय करायची या इक्वेशन मध्ये पुट करायची. आता बघा हे गणित सोडवायचं कसं. सुरुवातीला काय म्हणायचं जे दिले ते सांगायचं त्यांनी काय म्हणायचं x बरोबर 3 इज रूट ऑफ द इक्वेशन. रूट ऑफ द इक्वेशन म्हणजे काय x बरोबर 3 ही काय आहे या वर्ग समीकरणाचं मूळ आहे. मूळ आहे म्हणजे काय जर तुम्ही x ची किंमत 3 ह्याच्यामध्ये ठेवली तर उत्तर किती येणार आहे 0 येणार आहे. मग आता काय करायचं x ची किंमत 3 पुट करायची. मग व्हेरिएबल शिल्लक कुठला राहतो k त्याची किंमत आपल्याला काय होती ऑटोमॅटिक मिळते. मग काय करायचं आता डायरेक्ट पुट करायचं. काय पुट करायचं x ची किंमत 3 पुट करायची. करा मग पुट therefore पुट x बरोबर 3 इन इक्वेशन kx वर्ग वजा 10x अधिक 3 इज इक्वल टू 0. करा पुट मग याच्यामध्ये x ची किंमत किती घेणार तुम्ही 3 घेणार. मग काय येणार k इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे काय 3 स्क्वेअर मायनस 10 गुणिले x म्हणजे काय 10 गुणिले 3 अधिक 3 इज इक्वल टू 0. मग 3 चा वर्ग किती आहे 9 आणि हा गुणाकारातला k 9k वजा 10 त्रिक 30 अधिक 3 इज इक्वल टू 0. 9k दोघांची चिन्ह कशी येते भिन्न भिन्न चिन्ह असल्यावर काय करायची वजाबाकी. 30तून 3 गेलं 27 जर राहिलं मोठ्या संख्ये चिन्ह वजा लागलं इज इक्वल टू 0. आता k ची किंमत करायची. मग काय करणार ह्या वजा 27 तिकडे घेऊन जायचं. वजा 27 काय होणार अधिक 27 तिकडे काय शिल्लक राहिलं 9k इज इक्वल टू 27. हा 9 गुणाकारात आहे तिकडे गेला कुठे जाणार भागाकारात नाही त्याला भागाकारात k इज इक्वल टू 27/9 अपॉन 9 म्हणजेच भागाकारात गेला. हा 9 न भागाला 9 त्रिक 27 therefore k इज इक्वल टू किती आला 3. ही जरा तुमचं फायनल आन्सर. खूप सिंपल आहे काय सुद्धा अवघड नाही. अशा पद्धतीने हा 5वा एक्झाम्पल सोडत होतं एकदम सिंपल आहे. 6वा एक्झाम्पल काय दिले बघा वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 इज -7/5. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. त्याने काय सांगितलंय की आता इथे ह्यांनी काय सांगितलंय बघा ह्यांनी सांगितलंय की -7/5 इज वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन 5m² प्लस 2m प्लस k. म्हणजे ह्या वर्ग समीकरणाचं
एक रूट आहे, कोण आहे -7/5. म्हणजे तुम्हाला त्यांनी इनडायरेक्टली -7/5 कोणाची व्हॅल्यू दिली, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या व्हेरिएबलची म्हणजेच m ची व्हॅल्यू दिली. 5व्या गणित जसं होतं ना, 5व्या गणितामध्ये त्यांनी डायरेक्ट आपल्याला x इज इक्वल टू काय दिलं, 3 दिलं. आता इथे त्यांनी x इज इक्वल टू 3 डायरेक्ट दिलं नाही. ह्याने काय सांगितलंय बाबा, ही मूळ आहे. मूळ आहे म्हणजे काय, ह्या व्हेरिएबलची ती व्हॅल्यू आहे. म्हणजे m ची व्हॅल्यू काय येणार, -7/5 होणार. समजते का, रूट आहे म्हणजे त्या व्हेरिएबलची ती व्हॅल्यू आहे. व्हेरिएबल कुठे आहे, आता इक्वेशन मधलं m आहे, म्हणून m ची व्हॅल्यू किती आली, -7/5. आता इथे काय करायचं, ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. 5m² म्हणजे काय, -7/5² प्लस 2 × m म्हणजे काय, -7/5 प्लस k इज इक्वल टू 0 त्यांनी दिलेला आहे. आता काय करू, ह्याला सिंपल करू. 5 गुणिले 7चा वर्ग 7 7 49. आता इथं बघा, वजाचं काय होणार, अधिक होणार वर्ग केल्यानंतर, आणि 5चा वर्ग 25. आता इथं बघा, वजा अधिक वजा होणार, 7 2 14. कळते का, इथं 2च्या छेदात काय नसतं म्हणजे किती असतं, 1 असतं. मग हा पूर्णांकाचा गुणाकार काय असतो, वरचा वरी खालचा खाली. 7 2 14, 5 1 5 अधिक k इज इक्वल टू 0. आता इथं भाग घालवा, 5 1 5, 5 5 25. मग काय शिल्लक राहिलं, 49/5. इथं प्लस चिन्ह दिलंय, पण इथं काय शिल्लक राहिले, -14/5 शिल्लक राहिले. समजतंय का, हे वजा चिन्ह विसरायचं नाही. प्लस k इज इक्वल टू 0. आता बघा, अधिक वजा वजा होणार. आता मी काय करतो, ही करून टाकतो, कारण आपल्याला काय करावं लागेल, एक एक्स्ट्रा स्टेप वाढवावं लागेल. तर हा काय येणार मग, 49/5 अधिक वजा वजा 14/5 प्लस k इज इक्वल टू 0. दोघात छेद कसा आहे, समान. छेद समान असल्यावर काय होते, अंशाची वजाबाकी चिन्ह असेल तर वजाबाकी करायची, बेरीज असेल तर बेरीज करायची. आता इथं वजाबाकी आहे, करा वजाबाकी. मग 49 मधनं 14 केलं, किती राहिलं, 35. आणि छेदामध्ये काय आला, 5. ही प्लस k इज इक्वल टू 0. आता कुणाची किंमत करायची, k ची. आता इथं भाग आला, 5 1 5, 5 7 35. मग काय शिल्लक राहिलं, 7 प्लस k इज इक्वल टू 0. हा अधिक 7 तिकडे गेल्यावर काय होणार, -7 होणार. मग k बरोबर काय आलं, -7 आलं. आणि ही झाली तुमची k ची फायनल व्हॅल्यू. अशा पद्धतीनं आपला हा प्रॅक्टिस सेट 2.1 व्यवस्थित संपलेला आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मुलांना शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण काय होईल, फायदा होईल. धन्यवाद.